त्यांनी एक नारा दिला होता की भारतमुक्त काँग्रेस, परंतु भाजप युक्त काँग्रेस झालेली आहे। नरेंद्र मोदी साहेबांना असं वाटत असेल किंवा ही मुस्लिम लीग आहे, अमुक आहे तमुक आहे, हे जे त्यांचे बिनबुडाचे नेहमीचे आरोप असतात। बिहार निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस 2 गटात विभागली जाणार असं व्यक्त केलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसची मंडळी आहे। दत्ताभाऊ, मला सांगेल की जे पंतप्रधान आहेत यांनी असं म्हटलंय की आता काँग्रेसमध्ये 2 गट पडणार आहेत, काय बोल? नाही, काँग्रेसमध्ये ऑलरेडी 2 गट पडलेलेच आहे। एक गट भाजपमध्ये गेलेला आहे आणि जे लोक भ्रष्टाचारी आहे त्यांना धाक दाखवून त्यांनी त्यांच्या पक्षात स्थान दिलेलं आहे आणि ते स्थान देत असताना त्यांनी कुठल्याच प्रकारचा विचार न करता त्यांना आपल्या पक्षात मोठे मोठे पद सुद्धा दिलेले आहेत आणि धाकाचं राजकारण ईडी असेल, त्याच्या इतर चौकशा असेल, हे करून त्यांनी जे लोक त्यांच्या पक्षात घेतले तर तो एक काँग्रेसचा गट त्यांच्या याच्यात झालेलाच आहे। आणि त्यांनी एक नारा दिला होता की भारतमुक्त काँग्रेस, परंतु भाजप युक्त काँग्रेस झालेली आहे। त्यांनी त्यांचा त्या गोष्टीवर विचार करावा आणि मला असं वाटतं की त्यांना काही आमच्या जे गेलेले लोक आहेत त्यांची अडचण होत आहे, तर त्या अडचणीच्या निमित्तानं बहुतेक ते त्यांना बाजूला करतील आणि एक काँग्रेसचा गट आणि कंसात भाजपा असं नाव देतील असे आम्हाला त्यांच्याकडून पूर्णपणे खात्री आहे। मुस्लिम लीग म्हटलं जाईल असं बोललं गेलेलं आहे। मुस्लिम लीग हा एक संघटना, एक पक्ष आहे, ते त्यांचं काम करतात। प्रत्येक ठिकाणी आपापले लोक काम करतात, परंतु आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे। हा देश बुद्धांचा देश आहे आणि हा देश संतांचा देश आहे। याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी हा सर्व समाज एकत्र येण्यासाठी कार्य केलेलं आहे, आपलं जीवन त्यात समर्पित केलेलं आहे। याच्यामध्ये आता असं आहे की भाजपाला जर असं वाटत असेल, नरेंद्र मोदी साहेबांना असं वाटत असेल किंवा ही मुस्लिम लीग आहे, अमुक आहे तमुक आहे, हे जे त्यांचे बिनबुडाचे नेहमीचे आरोप असतात। आपल्याला सर्व लोकांना, सर्व समाजाला घेऊन सोबत चालायचं आहे। बुद्धांनी म्हटलेलं आहे की मानवता हाच धर्म आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतो। आमचे जे राहुलजी गांधी असतील ते सुद्धा आणि काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी सर्व समाजाला घेऊन चालतो। ईद असेल, दिवाळी असेल किंवा इतर कुठल्याही समाजाचे सण असतील तर आपण सगळे मिळून साजरे करतो। त्या दिवशी शासकीय सुट्टी असती। आता 15 वर्ष होतील मोदी साहेबांना, मग त्यांनी त्या सुट्ट्या बंद कराव्या। त्यांनी सांगावं की आम्हाला या लोकांची मतं चालत नाही, या समाजाचे मतं चालत नाही। एकामच काँग्रेसवर बोलू नये, त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा। वयानुसार काही शरीराचे अवयव काम करत नाही, त्याच्यामध्ये कानही असतात, डोळी असतात आणि मेंदूही असतो, तर त्याच्यात काहीतरी त्यांना वाटलं असेल किंवा बिहार निवडणुकीला त्यांना जे यश प्राप्त झालं त्या यशाच्या बाबतीत ते मतचोरी करून निवडून आलेले आणि जे आमच्या राहुलजी गांधीने सांगितलं की वोट चोर गद्दी छोड, तर ते काउंटरशी करायसाठी त्यांनी परत एक सामाजिक विषय पुढे आणलेला असावा आणि त्यांनी काय करा, त्यांनी आपल्या पक्षात जे काँग्रेसचे लोक घेतलेले पहिले तर ते बाहेर करावे, कारण की तेही काँग्रेसचेच आहे आणि त्यांच्याजवळ विचारसरणी जी आहे ती काँग्रेसची आहे। त्यांनी भाजप कितीही गेले तर ते सूट होणार नाही आणि त्यांना बाहेर काढून त्यांचा एक गट तयार करावा काँग्रेसच्या नावाचा। निश्चितच तर माओवादी देखील म्हटलं गेलेलं आहे आणि माओवादी या प्रश्नावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाऊ मला सांगाल की माओवादी होते काँग्रेस असं बोलले गेले, काय सांगाल? तर माननीय पंतप्रधान जर म्हणत असतील काँग्रेसचे जे कार्यकर्ते ते माओवादी आहे तर निश्चितच आम्ही माओवादी आहे। आम्ही मतचोरीच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात जर लढणे हा गुन्हा आहे तर माओवादी आहे आम्ही। निश्चितच तर मत चोरी विरोधात आणि प्रशासनाच्या विरोधात बोलणं हे जर तुम्ही माओवादी जर म्हणत असाल तर आम्ही माओवादी आहे असं मत जे आहे ते या ठिकाणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे। दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा।